तुला म्हणत होतो का नाही तुला प्रवास सोसत नाही म्हणून. बस असू दे चप्पल बस. बस. आई ग. हा अहो किती उशीर. आणि अजिंक्य कुठे आहेत? अगं आजाला तर सोडायला गेलो होतो ना. का त्याला परत आणणार आहे वे. तिकडच थांबलं वय. अगं मम्मी त्यांचं ट्रेनिंग नाही वे आता. म्हणजे आता ती येणारच नाहीत वय. ट्रेनिंग झाल्याशिवाय कसं माघारी येतील? मला तर काही सुधारणाच झालंय बाई. आता अजिंक्य नसणार बाई आपल्यात. अगं ट्रेनिंग झाले येतीलच की. तवर नाही माझी बया. ह्या विचारानंच माझा जीव नुसता खालवर होतोय. आता एवढं दिवस कसं राहायचं काय माहित. अगं सुट्टीला येईलच किती हो. लवकर सुट्टी मिळायला पाहिजे बाई. त्यांना आता एवढं लहानाचं मोठं केलंय आणि तीच नाहीत म्हणल्यावर माझ्या तर जीवात जीव नाही बघा. माझं रडगाणं काय आता अजिंक्यनं बघितल्याशिवाय संपायचं नाही. आओ तुम्ही हात पाय धुवून घ्या लगेच. ताट वाढते जेवायला. जेडे चल. जे जे चल 2 घास जेवून घे. नको तू खाऊन घे. आणि तू मला भूक नाही. अगं थोडस खा की. मला आज्याची काळजी लय लागून राहिली बघ. अगं काळजी काय करायची त्याच्यात. सगळं तर त्याच्या मनासारखंच झालंय की आता. पण पोराला घरापासून लांब राहायची सवय नाही. तिथे एकटं पोरग कसं राहायचं काय माहिती. आपला आजा सगळं सांभाळून गेल बघ. तू नको काळजी करूस. अरे कधी घरापासून लांब राहिला नाही रे तू. घरापासून लांब काय. तो फक्त या घरातनं त्या घरात गेला इतकंच. आज्याला रोज वशाट खायची सवय आहे बघ. कसं व्हायचं पोराचं माझ्या. जिजे अगं नको काळजी करूस. तिथं जेवण चांगलं असतंय असं सांगितलं का नाही आजानं तुला. आणि बघ सगळं चांगलं होणार आहे. आजाच्या मनासारखं होणार आहे. नको काळजी करूस. आजा खुश असला म्हणजे आपण आपला आनंद त्याच्यातच बघितला पाहिजे. जीजे पप्पा जेवायला चला की. तुम्ही जेवा मला भूक नाही. जिजे थोडस खा बरं वाटेल. नको तुम्ही खाऊन घे. अगं जीजे दुपारी बी काय खाल्लं नाहीस. चल जरा खाऊन घे. नको ग. एवढा लांबचा प्रवास सोसवत नाही मला. मला वाटलं 2 घास खावंसं तर मी येते. तुम्ही जावा खाऊन घ्या. पप्पा तुम्ही येताय ना जेवायला. बर मी हातपाय धुवून जरा जेवून घेतो. हा तू आराम कर. काय जीजी निवांत बसले. आत्ताच आले. कुठं गावाला गेला होता का काय? अगं आज्याला सोडायला गेलो नव्हतो वे. हा मग नीट जाऊन आला ना. वय मग इथं का बसले? जेवला का नाही? नाही भूक नाही मला. भूक नाही का अजून काय कारण आहे? अगं पोरगच माझ्या जवळ नाही तर माझ्या घशाखाली घास उतरणार नाही. तुम्ही इकडं खात नाही तसं आजा बी तिकडं भूक नाही म्हणून बसला असेल तर. मला काळजी वाटते ग आज्याची. का काळजी काय वाटायची? आज्याला एकट्याला राहायची सवय नाही ग. तिचं कसं होईल काय माहिती. आपला आजा आहे त्यो त्याचं सगळं चांगलंच होणार आहे. अगं आज्याचं ट्रेनिंग होत तर आता भेट होणार नाही. तिथे त्याला कसली माणसं भेटतात काय माहित. इथं
सगळ्यांच्या डोळ्यासमोर राजा होता. काही कमी जास्त झालं तर त्याची सगळी माणसं त्याच्याबरोबर होती. आता त्याचं त्याला सांभाळायला लागणार आहे. शीतल, आ? तू कसला विचार करतेस? काय नाही. जीजी, हं. आजानं मनापासून आर्मीत जायचं स्वप्न बघितलं होतं आणि आज तो तिथं आहे. याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काय असणार आहे आपल्यासाठी? पण हा आजा लय भोळा आहे बघ. त्याची कधी कधी काळजी वाटते मला. त्या पोराचं कसं व्हायचं काय माहित. चांगलंच होणार आहे. आपलं गुडलक आहे आजासोबत. आजाला जे पाहिजे तसंच होणार. तुझ्या तोंडात साखर पडो बाई. तू म्हणतेस ना तसंच झालं ना तर मी देवाकडे प्रार्थना करीन बघ, तुला तुझ्या मनासारखा नवरा मिळू देत. लाजलीस का काय? नाही नाही, मी कशाला लाजू? आता आम्हाला तुम्ही शिकवा. काय पण ना जीजी, ते सोडा, जीवन घ्या आधी. आजीला जर का कळलं ना तर त्याला अजिबात आवडणार नाही. जेवते बाई. आता मी नाही जेवले तर त्याला कुठं कळणार आहे? मी सांगणार की. खाते बाई, पण त्याला काय सांगू नकोस हं? हम्म. लेट्स एन्जॉय. अरे आवर दुश्मन इज गॉन. शेवटी आपल्या मार्गातला अडथळा दूर झाला. यस, शेवटी आपणच बाजी मारली. नाही भैया, अजून आपण बाजी मारली नाही.